गणेशाचं यावर्षी एक वेगळं रूप अनुभवायला मिळणार आहे। कलियुगात अंधकासुराचा वध करण्यासाठी गणेशोत्सव मंडळानं वैनायकी गणेशाची मूर्ती साकारली आहे। समाजात स्त्रियांवरती वाढत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात स्त्रियांनी गणरायासारखं वैनायकी रूप धारण करून राक्षसाचा वध करावा असा सामाजिक संदेश देण्याचा या गणेशोत्सव मंडळाकडून प्रयत्न सुरू आहे। खेतवाडीचा सुखकर्ता गणेशोत्सव मंडळानं हा उपक्रम राबवलाय। आढावा घेतलाय प्रतिनिधी निखिल चव्हाण यांनी। गणेशोत्सव म्हटला की आपल्याला गणरायाची अनेक रूपं ही पाहता येतात आणि त्याचप्रमाणे मूर्ती देखील घडतात। परंतु यावर्षीचं एक अनोखं असं रूप म्हणजे आपल्याला गणरायाचं विनायकी रूप पाहायला मिळणार आहे। आपण आता आहोत खेतवाडी तिसरी क्रॉस लेन या गणेशोत्सव मंडळामध्ये आणि याच वर्षी अत्यंत अशी सुरेख आणि अत्यंत वेगळी अशी मूर्ती आपल्याला या गणरायाची पाहायला मिळते। याच गणरायाचं काही दिवसापूर्वी आगमन झालं आणि याच्यानंतर गणेशोत्सवामध्ये देखील मोठ्या धूमधडाक्यात हा गणेशोत्सव साजरा होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। परंतु या वर्षीचं मूर्तीचं रूप आहे ते अनोखं आहे, ते म्हणजे विनायकी देवीचं ह्या ठिकाणी जे गणपतीचं रूप आहे ते साकारण्यात आलेलं आहे। नक्कीच याच्या मागे सोशल मेसेज देखील या मंडळाच्या वतीने देण्यात आलेला आहे। परंतु बऱ्याच लोकांना हे गणरायाचं आणि हे विनायकी रूप हे माहीत नाहीये। परंतु यावर्षी या मंडळाच्या माध्यमातून हे विनायकी रूप लोकांपर्यंत आणण्याचं काम या मंडळाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। नक्कीच विनायकी देवीचे अनेक जे आहेत जो इतिहास आहे तो काही प्रमाणात संक्षिप्त आहे, परंतु पाहायचं झालं तर मत्स्य पुराण झालं, त्यासोबतच या ठिकाणी विष्णू धर्मोत्तर पुराणात ह्याची अनेक जी रूपं आहेत ती गणरायाची आणि या विनायकी देवीची आपल्याला पाहायला मिळतात। समाजामध्ये पाहिलं तर स्त्रियांवरती होणारे अनेक अन्याय आहेत, या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी देखील हे स्त्री रूप विनायकाचं आहे ते खूप आपल्याला काहीतरी सांगून जातं आणि त्याच अनुषंगाने हा जो सोशल मेसेज घेऊन या ठिकाणी क्रॉस लेन खेतवाडी तिसरी गल्ली या गणेशोत्सव मंडळाने अत्यंत सुरेख असा मेसेज देत यावर्षीचा गणेशोत्सव हा या उत्साहात साजरा करण्याचं ठरवलेलं आहे। नक्कीच समाजापुढे प्रबोधनाचं काम करण्याचं प्रत्येक गणेशोत्सव मंडळाचं काम असतं, परंतु यावर्षी स्त्रियांवरती होणारे अत्याचार, स्त्रियांवरती होणारे संपूर्णपणे जेवढे काही अत्याचार आहेत त्याला वाचा फोडण्याचं काम या गणेशोत्सव मंडळाकडून केलं जात आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। परंतु ह्या वर्षी मोठा गणेशोत्सवात साजरा होत असताना गणेशाचं हे विनायकी रूप नागरिकांना आणि प्रेक्षकांना त्यासोबतच गणेश भक्तांना पाहायला एक वेगळंच असं रूप गणेशाचं पाहायला मिळणार आहे। सुरेश सह निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई। एक तर सर्वप्रथम आम्ही मनापासून ह्या गोष्टी केल्यात आणि भक्तिभावाने करतो। लोक बोलणारे बोलतात वगैरे, पण ह्या मागची कथाच कोणाला माहिती नाही। जेव्हा कथा माहिती पडेल तेव्हा म्हणून आम्ही आहे ना यूट्यूबला तर वगैरे सर्वांनी जिथे जिथे नाराजी झालेत त्यांच्यापर्यंत एक व्हिडिओ टाकलेला आम्ही की ह्याची कथा काय आहे। जो राक्षस होता त्याच्या मागचं मग त्याला संपवायचं होतं तर ते कशा रूपाने करणार होते, तर गणेशजीला एक विनायकी आणि एक गणेशयनी म्हणून नाव आहेत, तर त्यांनी ते बघितलं ना तर त्याच्यावरती हे सर्व प्रश्नाचे उत्तर त्यांना भेटतील बस। आणि हा आनंदाने आम्ही साजरा करतोय।